जय शिवराय मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या एक्सप्लोर विथ निलेश मात्रे या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आम्ही 3 दिवसीय महाबळेश्वर ट्रिपला आलो आहे. या ट्रिपमध्ये माझी मिसेस सुजाता मात्रे व माझा मुलगा स्वरूप मात्रे आम्ही तिघे आलेलो आहेत. आणि महाबळेश्वर इथे सध्या एक आप्पाजी उतेकर यांनी तुम्ही पाठीमागे पाहू शकता शिवकालीन खेडेगाव, म्हणजे शिवकाळामध्ये कशा प्रकारची खेडेगाव होते, त्याच्यातले माणसं काय होती, उद्योगधंदे कसे चालायचे, त्याबद्दल सर्विस्तर अशी माहिती या आणि पूर्णच्यापणे हुबेहूब असा गाव तयार केला आहे. तर चला जाऊया आपण तो खेडेगाव पाहायला. तर तुम्ही पाहू शकता या शिवकालीन खेडेगावाला कोणत्या कोणत्या राजकीय नेत्यांनी भेट दिली आहे. एंट्री काउंटर येथे प्रत्येकी 100 रुपये तिकीट आहे आणि अशी या प्रकारे इथे सुरुवात झालेली आहे. तुम्ही पाहू शकता शिवकालीन मावळे इथं दाखवण्याचा सुंदरसा प्रयत्न केला आहे आणि छत्रपतींच्या जीवनावर आधारित काही घटनांचा सुद्धा इथे सुंदर असा उल्लेख बघायला मिळतोय. तुम्ही पाहू शकता तुतारी वाजवणारा एक मावळा, तसेच शिवकालीन दरवाजा. शिवकाळामध्ये बसण्यासाठी जी जागा दाखवली आहे, सुंदर असा प्रयत्न. प्रत्येक मावळ्याची आपली वेगळी अशी ओळख दाखवण्याचा इथं प्रयत्न केला गेला आहे. बैलगाडीची चाकं बनवण्याचं काम सुद्धा इथे एकदम चोख असा दाखवलेला आहे. हा कोयता पूर्णपणे लाकडाचा असून त्याला खरोखरच कोयत्याचा स्वरूप दाखवण्यात आलं आहे. प्राचीन काळामध्ये दगडावरती कोरीव काम कसं केलं जाईल त्याचा एक उत्तम नमुना पाहू शकता. धनगराची मेंढरं. ऐतिहासिक काळात महाराजांचे मावळे सुद्धा बंदुकीचा वापर करत असत, याचा हा इथे एक उत्तम उदाहरण दाखवण्यात आलेलं आहे. गाय आणि वासरूचं गोठं जात्यावर तांदूळ दळताना दाखवण्यात आलेले आहे. शिवकालीन भाकरी बुजताना सुंदर अशी कलाकृती हे तर तयार केलेली आहे आणि सुजाता मात्रे खरंच यांनी चूल पेटवलेली आहे. तुम्ही पाहू शकता. महाराष्ट्राचा हरवलेला सांताक्लॉज वासुदेवाला ओ वासुदेवाला. विठ्ठल विठ्ठला पांडुरंग विठ्ठला. लोणी बनवण्यासाठी वापरलं जाणारं भांडं. शेतीसाठी वापरलं जाणारं नांगर. तुम्ही पाहू शकता ऐतिहासिक काळामध्ये जी अवजारं बनवली जात ती कशा प्रकारे बनवली जात आणि ती अवजारं कोणकोणत्या प्रकारची होती त्याचा उत्तम नमुना या एवढ्या भागामध्ये दाखवण्याचा सुंदर असा प्रयत्न केला गेलाय. तापवण्यासाठी तुम्ही भट्टी सुद्धा पाहू शकता. ही पाहू शकता कुऱ्हाड. तुम्हाला असा भास होईल की ही कुऱ्हाड खरंच लोखंडाची आहे का, परंतु ही पूर्णपणे लाकडाची आहे आणि त्याला लोखंडी कलर लावण्यात आलेला आहे. सुंदर अशी कलाकृती इथे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. पूर्ण तयार झालेला हा भाला, अशी अनेक प्रकारची अवजारं शस्त्रास्त्र त्या काळामध्ये बनवण्याचं काम छत्रपतींच्या काळात जोमाने होत असत. आधुनिक काळामध्ये जशी आता आपण एक बटन दाबला की मोटरमधून पाणी आपल्या टाकीमध्ये पडतो, परंतु पूर्वीच्या काळी तुम्ही पाहू शकता कसं कावडच्या साह्याने बावडीतून पाणी काढून आपल्या घरापर्यंत अशा कावडीच्या साह्याने तो काम पूर्ण होत होतं. तर तुम्ही माझ्या जोडीला आहे, तुम्हाला मी बावडी सुद्धा दाखवतो.
ओके, गव्हाचं तुम्ही बघू शकता एक महिला रहाटाच्या साह्याने पाणी भरून आपल्या घरच्या दिशेने दाखवण्याचा सुद्धा इथे एक सुंदरसा प्रयत्न केला गेला आणि त्या पाण्याबरोबर आपले कपडे सुद्धा धुवून घरी निघताना सुंदर असं चित्रण करण्यात आलेले आहे. तर तुम्हाला इथं दाखवतो की तुम्ही बघा कशी जुन्या प्राचीन काळामध्ये कशा प्रकारच्या झोपड्या असायच्या आणि या झोपडीला लागूनच तुम्ही पाहू शकता की प्राचीन काळामध्ये जे धान्य साठवण्यासाठी कणगे बनवायचे, हा कणगा सुद्धा इथं दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. त्याच्यानंतर मासे ठेवण्यासाठी एक झाप प्रकारचा वस्तू सुद्धा, टोपला सुद्धा बनवण्यात आलेला आहे. थंडीच्या दिवसामध्ये शेकोटी करून थोडीशी ऊब घेण्याचा सुंदर असा प्रयत्न दाखवण्यात आलेला आहे. सुंदर असा झाड आणि झाडाखाली बनवलेला पार आणि त्या पाराच्या ती एक व्यक्ती आराम करताना सुद्धा दाखवला आहे. सांबार चपली बनवण्याचं काम करताना कालामध्ये आपण पावसाळ्यात जसे रेनकोट वापरतो तसंच शिवकाळींमध्ये बरीचशी लोक अशा प्रकारचा इरला वापरून शेतीची कामासाठी निघत असत. पावसाळ्यामध्ये जमा केलेला म्यालावना पूर्वीच्या काळी बांगड्या बघण्यासाठी आपल्याकडे आता कासार येतो, तसा महिलाच दुसऱ्या महिलांच्या बांगड्या बनवत असायच्या. तर सध्या आम्ही आलो आहेत कुंभार यांच्याकडे. कुंभार जशी याआधी मटके बनवायचे त्याचा एक सुंदर असा प्रयत्न. आणि माझी बायको सुजाता मात्रे ही घरीसुद्धा नाणे बनवण्याचंच काम करते आणि दुग्ध शर्करा योग म्हणजे तिला इथं सुद्धा नाण्या बघायला भेटलेलं आहे. तुम्ही बघू शकता वेगवेगळ्या प्रकारची मातीची भांडी तयार करून ठेवलेली आहेत. खरंच सुंदर असा प्रयत्न केलेला आहे. प्रतापगडला आल्यावर प्रत्येकाला घोड्यावर बसण्याचा मोह आवरत नाही. तर भाऊ उतेकर साहेबांनी सुद्धा सुंदर असा प्रयत्न केला की त्यांनी एक घोडा आणि तुम्ही पाहू शकता चढण्यासाठी जागा सुद्धा बनवली जेणेकरून प्रत्येक जण इथे फोटोशूट करेल. शिवकालीन वाडा कसा असेल याचा जिवंत उदाहरण इथे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्ही पाहू शकता आपण आलेलो वाड्यामध्ये. जशी वाड्यामध्ये सूर्यप्रकाश असण्यासाठी समोर मधली जागा ओपन असते तशीच ओपन आणि त्याच्या खाली तुळशी वृंदावन आणि प्रत्येकामध्ये एक एक रूम ज्याच्यामध्ये प्रत्येक वेगवेगळ्या वस्तू ठेवलेल्या असतात. पाळणा इथे मसलत चालू आहे आणि तुम्ही पाहू शकता हे पान वगैरे खाण्यासाठी अर्कित्य वगैरे काढण्याची उखळ, मोठी पातेली आणि त्याच्यामध्ये असलेली सर्व पितलेची भांडी, तांबा पितलेची भांडी, चूल, आजच्या घडीच्या किचनला सुद्धा लाजवेल असा हा शिवकालीन किचन. किचनलाही ऐकणार नाही असा हा शिवकालीन स्वयंपाकघर. सागर गोट्यांचा खेळ खेळताना चिमुकल्या. तर मित्रांनो आपल्यासोबत आहेत शिवकालीन खेडेगावातील हितेश. हे स्वतः इथे कामाला आहेत आणि खरंच प्रत्येक पर्यटकाला सुंदर अशी माहिती देतात. त्याच्यानंतर अनेक प्रकारचे इथं फोटो कसे काढू शकतात त्याबद्दलही आम्हाला खरंच खूप सहकार्य केलं. धन्यवाद हितेश भाऊ. वेलकम. जय शिवराय. जय शिवराय.
छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. जय शिवाजी. हा शिवकालीन खेडेगाव पाहण्यासाठी आम्हाला तब्बल 50 मिनिटं लागली. खरंच सुंदर असा हा अनुभव. तर मित्रांनो, हा होता माझा शिवकालीन खेडेगावातील ब्लॉग. खरंच 100 रुपये काहीच फी नाही आहे. 100 रुपयामध्ये 1000 रुपयाची मजा घेतली. 100 रुपयामध्ये तुम्हाला एवढे ऐतिहासिक घटनांचा उल्लेख कोणीच दाखवणार नाही. प्रत्येकाने जेव्हा कधी तुम्ही महाबळेश्वर प्रतापगड येथे याल तेव्हा शिवकालीन खेडेगाव नक्की बघा आणि आपल्या मुलांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील खेडेगाव कसं असायचं याच्याबद्दल नक्की माहिती द्या. चला मित्रांनो, हा माझा ब्लॉग आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन आलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. धन्यवाद. बाय बाय.